परंतु 16 मेला केंद्रीय मंत्री आपल्या शहरात येतात. एक 200 रुपयाचा बुके घेऊन सुद्धा नगरपालिकेचा एकही प्रतिनिधी तिकडे आला नाही. याचं कारण काय? नमस्कार, मी राजेंद्र कांबळे, 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत. काल लोणावळा येथे आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक झाली. लोणावळा नगरपालिकेतील अनेक प्रलंबित विषयावरती चर्चा होत होती. त्याचवेळी आरपीआयचे सूर्यकांत वाघमारे यांनी आपले काही मुद्दे उपस्थित केले. त्यात ते बोलत असताना त्यांनी 16 व 17 मे रोजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा लोणावळा भेटीच्या संदर्भामध्ये त्यांनी पालिका अधिकाऱ्यांवरती ताशेरे ओढले. त्यात त्यांनी पालिका अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल न पाळता केंद्रीय मंत्र्यांच्या भेट असताना सुद्धा त्यांना भेट दिली नाही, हा केंद्रीय मंत्र्यांचा अपमान आहे असं स्पष्ट वक्तव्य केलं. हा अपमान आम्ही कधी विसरणार नाही असंही त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. नेमकं मावळ तालुक्यामध्ये चाललंय काय, असं आता मोठा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. याचं कारणही तसंच आहे. कारण काही दिवसापूर्वी महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाच्या अनुषंगाने मावळ तालुक्यामध्ये सर्व आंबेडकरी पक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सहतहसीलदार वडगाव मावळ यांची आंदोलनकर्त्यांबरोबर झालेली शाब्दिक चकमक आणि अधिकाऱ्यांचे हावभाव यावर अनेक मीडिया आणि माध्यमांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. जातीवाद वाढलाय का, असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे. याचं कारणही तसंच आहे. कारण देशाचे नवनियुक्त सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरन्यायाधीश झाल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्राला भेट दिली. त्यांचे स्वागत आणि सुरक्षा प्रोटोकॉलप्रमाणे पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक, पोलीस मुख्य सचिव यांनी करायला हवे होते. त्यावेळी कोणीही उपस्थित नव्हते. यावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठा गदारोळ माजला. अनेकांना प्रश्न विचारण्यात आले. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी हसत हसत वेळ मारून नेली, पण त्यानंतर त्यांनी अनेक अधिकाऱ्यांना तशी नोटीसही बजावली. प्रोटोकॉल का पाळला गेला नाही याची कारणे लेखी देण्यास सांगितले. परंतु आता अशी अनेक प्रकरणे समोर येत चाललेली आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले लोणावळ्यामध्ये भेट देण्यासाठी येणार आहेत याची माहिती प्रोटोकॉलप्रमाणे लोणावळा नगर परिषदेला तब्बल 21 दिवस अगोदर देण्यात आली होती. 21 दिवस अगोदर कार्यक्रमाची सूचना संपूर्ण देण्यात आली होती. परंतु रामदास आठवले हे केंद्रीय मंत्री असून सुद्धा त्यांच्या स्वागतासाठी कुठलाही अधिकारी त्या ठिकाणी जात नाही. तब्बल 24 तासाचे शेड्यूल असताना सुद्धा त्या ठिकाणी कुठलाही अधिकारी फिरकत नाही. याच प्रश्नाच्या अनुषंगाने काल लोणावळा नगरपालिका या ठिकाणी झालेल्या आढावा बैठकीमध्ये आरपीआयचे सूर्यकांत वाघमारे यांनी आमदारांसोबतच अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. जर केंद्रीय मंत्र्याचा असा अपमान होणार असेल तर तो आम्ही सहन करणार नाही अशी ताकीदही दिली. तसेच ही मुजोरी जातीवादातून येत आहे का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खरं तर म्हातारी मिळाल्याचं दुःख नाही, पण काळ सोकवला आहे का असं आता वाटू लागलेलं आहे. जात बघून प्रोटोकॉल बदलतो का? लोणावळा आढावा बैठकीत सूर्यकांत वाघमारे नेमकं काय म्हणाले हे आपण आता पाहू. 27 एप्रिलच्या नंतर 16 मेला आदरणीय आठवसाहेबांनी वलवल सभागृहाच्या विहाराच्या उद्घाटनाची तारीख दिली. माननीय मुख्याधिकाऱ्यांना मी भेटलो, साठे साहेबांना भेटलो. परंतु 16 मेला केंद्रीय मंत्री आपल्या शहरात येतात. एक 200 रुपयाचा बुके घेऊन सुद्धा नगरपालिकेचा एकही प्रतिनिधी तिकडे आला नाही. याचं कारण काय? म्हणजे तुम्ही केंद्र शासनाचा एक मंत्री इथं या ठिकाणी येतो, तुमच्या शहराला काहीतरी द्यावं इच्छा व्यक्त करतो आणि तुमच्याकडनं साधा एक पुष्पगुच्छ येत नाही. ही कोणची वृत्ती आहे? सकाळी 11 वाजल्यापासून 16 मेच्या 17 मेला ते या ठिकाणाहून 11 वाजता गेले, तरी देखील कुणी आपल्याला भेटायला आलेलं नाही. मग जातीवाद आहे का? याचं उत्तर आपल्याला देणार का तुम्ही? का केंद्रीय मंत्री तुम्हाला काय त्याचं महत्व वाटत नाही? तुम्ही असा अपमान करण्याचं कारण काय? तुम्हाला मी प्रत्यक्ष भेटलो, सगळ्यांना माहिती दिली. तुम्ही म्हटला तुम्ही प्रोटोकॉल प्रमाणे काम करायचंय. तुम्हाला मी 25 दिवस अगोदर तुम्हाला मी पत्र दिलं होतं. तुम्ही प्रोटोकॉल प्रमाणे का उद्घाटन समारंभ नाही केला? आपल्या नगरपालिकेनेच खर्च केलेला आहे ना.
ती इमारत नगरपालिकेनेच बांधलेली आहे ना, मग प्रोटोकॉल प्रमाणे आपण तो कार्यक्रम का केला नाही, हा आमचा तुम्हाला सवाल आहे. अशा पद्धतीनं जर तुम्ही मानहानीजनक वागणार असाल, आमदार साहेब आपण महायुतीचे प्रतिनिधी आहात आणि महायुतीचा एक मंत्री महोदय या ठिकाणी येत असताना अशा पद्धतीचा अपमान जर आपली नगरपालिकाचे अधिकारी करत असतील तर त्याचा आपण सगळ्यांनी निषेध व्यक्त केला पाहिजे की ही जी पद्धत आहे अतिशय खालच्या